मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या काय नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो आपण सकाळी आलेलो आहे, पाऊस पण जोरात चालला, आता थोडा उघडलेला आहे। तर आपण पाहू शकता या रानामध्ये आलेलो आहे। माझ्या घरापासून खूप मोठी खोल दरी आहे, त्या दरीमध्ये आलेलो आहे। मित्रांनो या ठिकाणी याचं कारण एकच आहे, आज मी तुम्हाला या ठिकाणी पावसाळ्या दिवसाला हा रानचा जो प्राणी त्याचं नाव आहे साळ, आम्ही त्याला साळ म्हणतो, बाकीचं काही साळेंदर म्हणते। तर ही जो प्राणी रानचा हा या पावसाळ्या दिवसाला कुठे राहतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण या दरीमध्ये आलेलो आहे। माझ्या पाठीमागं पाहू शकता हा एक मोठा डोंगर आहे। ह्या डोंगराच्या आज मी जे गुहा आहेत त्या गुहेमध्ये आता आपण जाणार आहेत। त्या ठिकाणी साळेंदर कुठं राहतो हे मी तुम्हाला दाखवणार। तर चला मित्रांनो, वेळ न लावता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपण ही साळेंदर कुठे राहते हे बघणार आहेत। तर चला आता आपण त्या ज्या ठिकाणी प्राणी राहतात त्या ठिकाणी आता आपण जाऊया। तर बघा मित्रांनो, आपण नदीच्या पुलावर जाऊ शकत नाही, आपल्याला साळीचं धाव बघायला जायचे। तर या ठिकाणी आता आपल्याला नदी लागलेली आहे आणि या नदीच्या पुलाला आपण जाऊ शकत नाही। मित्रांनो हे बघा, तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे भरपूर असं पाणी आणि या नदीच्या पुलाला आपण जाऊ शकत नाही। भरपूर असा पाऊस पडलाय आणि ज्या धाव आहे आपली त्या साळीचं धाव बघायचे ते या नदीच्याच पुलाडे, त्याच्यामुळे ना भरपूर आता पाणी आपली उतार होत नाही। या ठिकाणी आलोयच तर रानामध्ये आपण आहे ना फिरत जाणार आहेत। पाहू मित्रांनो, आपली आज विशेष काही गोष्ट पाहायला भेटते का। आता आपण एखाद दिवशी ज्यावेळेस पाऊस उघडेल त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा त्या साळेचे जे धाव आहे पावसाळ्या दिवसाला जिथं राहतात तिथं मी तुम्हाला घेऊन जाईल। पण आत्ता सध्या पाऊस असल्यामुळं आपल्याला त्या नदीच्या त्या साईडला जाता येत नाही। तर आपण रानामध्ये ना फिरत जाऊया मित्रांनो। आता पाहू आपल्याला विशेष आज काय बघायला भेटत आहे का। व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, कारण आहे ना आपल्या व्हिडिओमध्ये आपण नवीन काही ना काही विशेष घेऊन येत असतोय, पण आता आपण नदीच्या पुलावर जाऊ शकत नाही। तर पाहू आपल्याला काय काय बघायला भेटत आहे, बरोबर रानामध्ये फिरू आपण। तर मित्रांनो बघा, आपल्याला या ठिकाणी अचानक अशी गोष्ट बघायला भेटलेली आहे। तुम्ही पाहू शकता ही शेळंद आहे, आम्ही हिला शेळण म्हणतोय। बघा आपण याला शेळण म्हणतोय आणि मला एक महत्त्वाची अशी या ठिकाणी ही गोष्ट पाहायला भेटले। तर बघा ही जी रान हळद पण याला म्हणतात, ही रान हळद पण आहे आणि आमच्याकडे याला शेळण म्हणतात। तर मित्रांनो ही जी हळद आहे रान हळद तर हिच्या या मध्यभागी असा हा जर पूर्ण काळा पट्टा असला तर त्याला काळे हळद अशी म्हणतात। तर मित्रांनो ही काळे हळदसुद्धा आपण या रानामध्ये बघितलेले। तर मी तुम्हाला ही काळे हळद दाखवणार आहे आणि हिचा उपयोग काय होतोय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर चला मी आता तुम्हाला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला आता घेऊन जातोय। बघा मित्रांनो ही काळे हळद कशी असते आणि तुम्हाला मित्रांनो जर काही आईच्या अतिरिक्त जर काही जर माहीत असेल या हळदीपासून काय होत आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो। आता मी तुम्हाला दाखवतो।
थोडंसं अंतरावर राहिले त्या ठिकाणी आता आपण चाललेले. पाऊस आता उघडलाय जरा. आपल्याला ही जी काळी हळद भेटली, ही काळी हळद आपण आता बघतो. बघा इथं थोडंसं अंतरावर राहिले त्या ठिकाणी आता आपण चाललेले. पाऊस आता उघडलाय जरा. तर चला मित्रांनो, हे बघा आपण आपल्या या काळ्या हळदीपाशी पोचलेले. बघा ही आहे काळी हळद. बघा मित्रांनो, ही काळी हळद कशी ओळखायची तर हिच्या पानांवरती ही जी काळी रेख आहे, या रेखेमुळे आपण ओळखू शकतो का ही काळी हळद आहे. अशी ही काळी हळद आहे मित्रांनो, गुणकारी अशी औषधी ही वनस्पती आहे आणि वेगवेगळ्या आजारावरती हिचा उपयोग होतो या हळदीचा. तर आज आपल्याला ही हळदी या ठिकाणी बघायला भेटली. बघा मित्रांनो, आज रानामध्ये आल्यानंतर ही हळद मी पाहिले. तर चला, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.